वळत पुढच्या बातमीकडे. हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे. हिंदी सक्ती विरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार. तर हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलेलं. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार आहे आणि तो एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी प्रतिक्रिया आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे आणि त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर आपण हा फोटो पाहतोय. महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असे दोघांचे एकत्रित फोटो पोस्ट करून संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत. देवेंद्र, अगदी सूचक असं विधान केलंय संजय राऊतांनी, हे ट्विट केलंय आणि हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं म्हटलंय. नक्कीच दीपाली, आपण बघतोय की हिंदी सक्तीला मनसेचा सुरुवातीपासून विरोध होता. काल उद्धव ठाकरे यांनी देखील या हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी काल एकत्र वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती आणि या संदर्भात एका मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मनसेकडून जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता तो 5 जुलैला होणार होता. तर शिवसेना ठाकरे गटाचं ज्या मोर्चाला समर्थन होतं, पाठिंबा होता, तो मोर्चा 7 तारखेला निघणार होता. त्यामुळे दोन्ही मोर्चे न निघता एकच मोर्चा निघावा अशा पद्धतीची मनसेची देखील भूमिका होती. आणि आपण काल एक बातमी दिली होती जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार मनसेकडून शिवसेना ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांना संपर्क करण्यात आला होता की एकच मोर्चा निघावा. आणि त्या अनुषंगी आपण आता बघतोय की शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून एक सूचक ट्विट जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या ट्विटमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो आहे, शिवाय एक आणि एकत्रच मोर्चा निघेल अशा पद्धतीचं भाष्य या ट्विटमधून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा एकच मोर्चा निघेल आणि दोन्ही ठाकरे बंधू आता या एकाच मोर्चामध्ये सहभागी होतील का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असेल. निश्चितच देवेंद्र, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर या दोघांनी वेगवेगळ्या तारखा दिल्यात. आता एकच आणि एकत्र मोर्चा म्हणजे नेमका कुठल्या दिवशी हा मोर्चा निघेल याबद्दल काही? नक्कीच दीपाली, याबद्दलची अधिक स्पष्टता जी आहे ती आता आपल्याला घ्यावी लागेल. मात्र संजय राऊत यांचं हे ट्विट जे आहे ते बोलकं आहे, सूचक आहे. कारण कालपासून ज्या दोन्ही भावांच्या पत्रकार परिषदा झाल्या ठाकरे बंधूंच्या, त्यानंतर एकच मोर्चा निघावा अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू होती आणि त्या अनुषंगे या ट्विटकडे आपण बघितलं पाहिजे. आता दोन्ही ठाकरे बंधू एकाच दिवशी एकाच मोर्चामध्ये सहभागी होत असतील तर हा मोर्चा किती तारखेला असेल आणि कुठे असेल हे पाहावं लागेल. निश्चितच देवेंद्र, आणि उद्धव ठाकरेंकडून काही याबद्दल प्रतिक्रिया आली आहे? नाही, अद्याप आपण बघतोय की संजय राऊतांचं ट्विट जे आहे ते समोर आलेलं आहे. काल मनसेकडून एकच मोर्चा व्हावा आणि त्या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाने सहभागी व्हावा अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू होते आणि त्या दृष्टीने मनसेच्या नेत्यांकडून शिवसेना ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यात आला होता. आणि त्यानंतर आपण बघतोय की खासदार संजय राऊत यांचं दुसऱ्या दिवशी सकाळी हे ट्विट आलेलं आहे. सूचक असं ट्विट आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचा यामध्ये फोटो आहे आणि एकत्र मोर्चा निघेल अशा पद्धतीचं भाष्य जे आहे ते या ट्विटमधून करण्यात आलेलं आहे. स्वाभाविक आहे यावरून देवेंद्र, थोडंसं तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, खरं तर हे ट्विट सूचक असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे आणि एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. नेमकं काय अर्थ घ्यायचा? सुषमाताई, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे महत्वाचं, एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं सूचक ट्विट त्यांनी केलेलं आहे. तर हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं सूचक ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो पोस्ट करून संजय राऊतांनी हे महत्वाचं असं ट्विट केलंय आणि त्यामुळे सूचक असं विधान त्यांनी केलेलं आहे. हिंदी सक्ती विरोधात मोर्चा निघणार आहे. राज ठाकरेंनी काल सर्व पक्षीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना देखील या संदर्भात बोलून आम्ही त्यांना सहभागी करून घेऊ असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी देखील हे महत्वाचं विधान केलेलं आहे, हे ट्विट केलंय. हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित असा फोटो पोस्ट करून त्यांनी हे ट्विट केलंय. महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे आता या कुठल्या दिवशी हे दोघे एकत्र येतात, नेमका मोर्चा कोणत्या दिवशी निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हिंदी सक्ती विरोधात
सगळेच आक्रमक झालेत, मनसे आक्रमक झाली आहे कारण ठाकरे गटाची सुद्धा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मोर्चा निघणार अशी माहिती दिली. मात्र आता संजय राऊतांनी महत्वाचं ट्विट केलेलं आहे. हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. तर हिंदी सक्ती विरोधात आता रोष हा वाढतोय. मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे, त्याचबरोबर ठाकरे गटानं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे काल एकाच दिवशी या दोघांची पत्रकार परिषद देखील झाली. राज ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेत आपण हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी देखील हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं आणि आता हे सूचक विधान संजय राऊत यांच्याकडनं आलेलं आहे.